ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण सोमवार असल्यामुळे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया या अंगाने चिंतन करीत आलेलो आहोत. आता ह्या संदर्भात असा मध्येच एक प्रश्न असा आलेला आहे की त्याच्यावर त्यांना उत्तर हवंय, तर त्यासाठी आपण हा प्रश्न जसा विचारून त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परमतत्व आहे रूपाने आहे व संसार नाही रूपाने आहे. परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहे याचे मनाने चिंतन केल्यास व बुद्धीने निश्चय केल्यास वृत्तीशी आपला संबंध कायम राहतो. परंतु संसाराचा प्रतिक्षण वियोग होत आहे. अशा प्रकारे संसाराला अभाव रूपाने पाहिल्यास, चिंतन केल्यास संसार आणि वृत्ती दोन्हीशी संबंध विच्छेद होईल आणि भावरूप शुद्ध परमात्मा तत्व आपोआप शिल्लक राहील. मग संसाराचा वियोग होत आहे असे चिंतन योग्य ठरेल का? ही विचारधारा बरोबर आहे का? कारण शरीर म्हणजे प्रकृती, मन, बुद्धी यांचाच आपल्याला संबंध विच्छेद करायचा आहे. शब्द जरासे कठीण आहेत मध्ये. विच्छेद करायचा म्हणजे काय असं होतं ना. आता विच्छेद म्हणजे नाहीसा करायचा किंवा वेगळा, म्हणजे त्याचा प्रकार संबंध ठेवायचा नाही असा त्याचा अर्थ असतो. तर इथे परमतत्व आहे रूपाने आहे आणि संसार नाही रूपाने आहे असं जे वाक्य आहे त्याचा अर्थ असा आहे की परमतत्व हे सतत आहे म्हणून ते सत्य आहे, सतत आहे. ते कधी नाही असं होत नाही. ते सतत आहे म्हणजे अगदी अनादी काळापासून सुद्धा ते आहेच, आत्ताही ते आहेच आणि याही पुढील काळात, म्हणजे काळ आपल्यासाठी काळ, पण त्या स्वरूपाच्या अपेक्षा तिथे काळ हा प्रकारच नाही. त्यामुळे परमतत्व म्हणजे स्वरूप हे सतत आहे म्हणून ते सत्य आहे हा एक भाग येतो. आणि संसार नाही रूपाने आहे असं जे म्हटलं जातं ती पाहण्याची, बघण्याची एक वृत्ती आहे. कारण संसार म्हटल्यानंतर किंवा विश्वरूप, संसार म्हणजे याचा दुसरा अर्थ, हे सगळे विश्वरूप आहे. ज्या विश्वरूपामध्ये आपण जीवन जगतो आहोत ते विश्वरूप लक्षात घ्या. म्हणजे विश्वरूपातच राहून विश्वरूपातच जीवन जगत असताना विश्वरूप नाही रूपाने आहे अशी एक मनोधारणा परमात्मा तत्वाचा अनुभव घेण्यासाठी धरली जाते आणि ती कल्पनाच ठरते. कारण लक्षात घ्यायचं की विश्वरूप हे स्वरूपातूनच निर्माण झालेले आहे. आता स्वरूपातून जे रूप निर्माण झालंय त्या रूपामध्ये स्वरूप हे असतंच. जसं समुद्र हा सतत आहे आणि समुद्राच्या लाटा सतत येतात आणि जातात म्हणून नाही रूपाने आहे असं म्हटलं जातं. पण हे नाही रूपाने म्हणजे पाहण्याची वृत्ती आपली तशी आहे. समुद्राच्या लाटा ह्या येतच राहतात म्हणून त्या सतत आली, ती लाट विलय पावली की दुसरी लाट आलीच, तिसरी लाट आलीच की ती लाटा येतच राहतात. आणि त्यामुळे लाटा हा नित्य नूतन आहेत. म्हणजे तिथे परिवर्तन आहे, पण तिथे स्वरूपच असल्यामुळे त्यांचं अस्तित्व तिथे आहेच. हाच खरा त्याचा अर्थ आहे. पण बऱ्याच लोकांनी ते लक्षात राहत नाही की एका बाजूने म्हणायचं परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहे, मग सर्वत्र आहे. मग ज्या परमात्मा स्वरूपामध्ये हे जे विश्वरूप आहे, जे परमात्म्याचंच रूप आहे, मग ते ह्या परिपूर्णतेत कसं नसेल
हा प्रश्न येत नाही. परिपूर्ण म्हटलं सर्वत्र हे स्वरूप आहे, म्हणजे विश्वरूपामध्ये पण स्वरूप आहे. मग विश्वरूपामध्ये स्वरूप आहे म्हणून विश्वाचं रूप असो नसो तिथे स्वरूप आहेच. म्हणजे स्वरूप आहेच म्हणजे विश्वरूपच आहेच. जसं दागिने आहेत सोन्याचे, दागिने मोडले, आता दागिने मोडले म्हटल्यानंतर व अंगठी मोडली, बांगड्या मोडल्या म्हणजे उरलं काय? सोनं. त्याला आपण तो बांगडी आहे म्हणत नाही किंवा अंगठी म्हणत नाही, मग त्याला सोन्याचा गोळा म्हणतो. आहे रूपच. हे दृश्य रूप जे आहे ते दृश्य रूप परिवर्तनशील आहे म्हणून ते नित्य नूतन आहे, हे परत लक्षात ठेवायचं. पण हे जे नित्य नूतन परिवर्तनशील आहे तेच रूप आहे आणि ते रूपच त्या रूपाच्या ठिकाणी स्वरूप आहेच. हे जर सतत लक्षात ठेवलं तर सर्वत्र स्वरूपच आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे हा भाव पुन्हा पुन्हा धरण्याने, त्या चैतन्य स्वरूपाचं सतत चिंतन केल्याने त्या स्वरूप भावात सहज राहता येतं. हा खरा त्याचा सरळ पॉझिटिव्ह बाजू आहे पाहण्याची. पण ज्यावेळेला काही लोकांना असं वाटतं की परमात्मा सर्वत्र परिपूर्ण आहे, याचे मनाने चिंतन केल्यास, बुद्धीने निश्चय केल्यास वृत्तीशी आपला संबंध कायम राहतो. आता हे वृत्ती म्हणजे काय? तर मी अमुक आहे हे जे स्फुरण आहे, मी आहे म्हणजे आहेच स्फुरण, मी अमुक आहे ही वृत्ती होते. ही वृत्ती मग असते तर त्याला निश्चय म्हणजे निश्चयात्मक असतं, त्याला बुद्धी म्हटलंय. म्हणजे बुद्धी आणि मन ही दोन्ही वृत्तीचीच रूप आहेत. म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार ही जी आपण नेहमी अंतरेंद्रिय म्हटलं जातं. हे अंतरेंद्रिय म्हणजे काय? मन म्हणजे संकल्प विकल्प करणारी वृत्ती आहे, म्हणजे विचार करावं की न करावं अशी जी भावना असते त्या वृत्तीला मन म्हटलं. आणि निश्चय केला जातो की असंच आहे तर तिथे त्या वृत्तीला बुद्धी म्हटलेलं आहे. म्हणून मनाच्या आणि बुद्धीच्या ठिकाणी निश्चय केला की मनाच्या ठिकाणी सतत कल्पना केली तर आपला वृत्तीशी संबंध कायम राहतो. म्हणजे इथे हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे हे एकदा लक्षात आलं की तिथे वृत्ती नसते तेही चैतन्य, शरीर नाही तेही चैतन्य, मन, चित्त, बुद्धी, अहंकार ह्या वृत्ती चैतन्य, या भावात जर पाहायला लागलं तर सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे हे पाहता येतं. म्हणून मोठी रेघ आणि छोटी रेघ असं जे आपण म्हणतो की एखादी रेघ आडवी आपण एका फळावर रेखाटली तर त्या रेघेला जर छोटं करायचं तर कसं करता येईल? तर काय करायचं म्हणायचं, त्याच्या रेघेला छोटं करायचं. एक मोठी रेघ तिच्या पुढे काढली की ती छोटी झाली, किंवा जी रेघ आहे तिला मोठी करायची तर काय करायचं, तिच्या खाली छोटी रेघ काढली तर ही रेघ मोठी झाली. असं म्हणजे तुलनात्मक भावनेने जसं असं केल्यामुळे ती रेघ ही रेघच असते, ती छोटी पण नसते मोठीही नसते. तसं स्वरूप हे स्वरूपच आहे. ते छोटं आणि मोठं आणि आलं आणि गेलं असं नाही. स्वरूपातून जे रूप निर्माण झाले ते रूप म्हणजे स्वरूपच आहे, हे सतत लक्षात ठेवलं. म्हणजे विचार करताना आपण आहे नाही असं जे लक्षात घेऊन आपण हे करत असतो. त्यामुळे संसार आणि वृत्ती दोन्हीशी संबंध आपला उरणार नाही असा जो विचार केला जातो तिथे भावरूप शुद्ध परमात्म तत्व राहील. पण भावरूप शुद्ध परमात्म तत्व हे सतत आहे हे जेव्हा आपण एकदा मान्य केलं तर विश्व परते सारावे मग माते पावे ऐसा तो मी नोहे आघवे सकट चिन्हे. म्हणजे विश्वाला बाजूला कर आणि मग मला पाहशील की माझा अनुभव घेल असा मी नाही, असं ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे ते लक्षात ठेवायचं की विश्वाला बाजूला करून विश्वंभराला पाहता येणार नाही. विश्वास सकट तो विश्वंभर आहे हे सतत आपल्या लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणून स्वरूप आणि रूप याचा अर्थ संबंध, रूपाशिवाय स्वरूप नाही आणि स्वरूपाशिवाय रूप नाही हे परत लक्षात ठेवा. स्वरूपातच रूप असतं आणि रूपातच स्वरूप असतं. आणि म्हणून विश्वाला बाजूला करेल म्हणून विश्वाचं विश्व नाही करून तिचं आपण त्याच्यापासून दूर करता येईल असं जे मनाने आपण ठरवलं तर आपोआप सगळं दूर होईल आणि तिथे परमात्म तत्व राहील असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. नकारात्मक भूमिकेतून पाहिल्यामुळे ती नकारात्मक दृष्टी मात्र आपल्याला तयार होईल. म्हणून जे आहे ते तसंच्या तसं स्वीकारता आलं पाहिजे ही पहिली लक्षात घ्यायची गोष्ट की हे जे चैतन्य स्वरूप आहेच
लक्षात घ्या. आता परमात्म तत्व म्हणजे काय? चैतन्य स्वरूप. आणि ह्या चैतन्य स्वरूपातच संपूर्ण विश्व प्रगट झालेलं आहे. मग त्याच्यात अगदी ब्रह्मांड म्हणतो आपण, पंचमहातत्व म्हणतो, चर जगत म्हणतो, म्हणजे पशु पक्षी माणसं वनस्पती सर्व चर जगत आहे. आणि अचर म्हणजे डोंगर, दर्या, नदी, नाले, समुद्र, हे सगळं अचर जगत आहे. हे सगळं आहे कशात आहे? या स्वरूपाच्या सागरात आहे. जसं समुद्रात लाटा आहेत तसं चैतन्याच्या स्वरूपाच्या सागरामध्ये ही सगळी विविध रूप प्रगट झालेली आहेत. आणि ही विविध रूप प्रगट म्हणजे त्या विविधतेतला आनंद घेण्यासाठी ती रूप प्रगट झालेली आहेत. बरं, ते प्रगट झालेलं रूप आणि आपणही ते रूपच आहोत. आता आपण रूप आहोत म्हणजे परत काय आहे? ते चैतन्य स्वरूपाचे आपण रूप आहोत. आणि हे आपण रूप असल्यामुळे रूपाला नावं ठेवण्यात किंवा रूपामुळे स्वरूपाचं स्मरण होत नाही म्हणणं म्हणजे आपला गोंधळ आपण वाढवत जाण्यासारखाच आहे. परत लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी, की इथे स्वरूप आहेच आणि तेच विविध रूपाने प्रगट आहे. हा बोध इथे लक्षात ठेवा. त्याला जीवनविद्या व्यवस्था रूप असं नाव देते, की विशिष्ट नियमाने हे स्वरूप स्वतःच्या ठिकाणी प्रगट होतं, त्याला रूप असं म्हणतात. म्हणून ही विविध रूप म्हणतो. त्यात विविध रूप म्हणजे विविध नियमाने प्रगट झालेले वेगळे वेगळे ही रूप आहेत. कारण विविधता आहे ती नियमामुळे विविधता आहे, पण मुळात ती एकाच स्वरूपाची आहेत. आणि एकाच स्वरूपाची असल्यामुळे किती रूप विविध दिसली तरी तिथे चैतन्य स्वरूप आहेच. हा भाव जेव्हा लक्षात घेता येतो तर त्या भावामधून सहजपणे चैतन्य स्वरूपाचं स्मरण राहतं. म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा जो बोध दिला जातो तो त्यासाठी दिला, की जे जे दिसतं, जे जे जाणतं ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. मग तिथे वृत्ती किंवा रूप यांचा विरोध झाला पाहिजे, त्यांच्यापासून दूर गेलं तरच ते स्वरूपाचं स्मरण होतं असं नाही. सर्व खल्विदम ब्रह्म असा जो उद्घोष उपनिषदामध्ये केला गेलेला आहे, की सर्व जे जे आहे ते ब्रह्म आहे म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घेईल, की जे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे आणि जी जी रूप दिसतात ती चैतन्य स्वरूपच विशिष्ट नियमाने प्रगट झालेलं ते स्वरूपच आहे. व्यवस्थित समजून घ्या की इथे चैतन्य स्वरूप आणि रूप वेगळं नाहीच. आपण रूपाकडून स्वरूपाकडे पाहिलं की आपल्याला ते वेगळं वेगळं वाटायला लागतं, पण स्वरूपाच्याच अंगाने जर रूपांकडे पाहायला गेलं तर सगळी एकाच स्वरूपाची रूप आहेत. म्हणून माझ्या विस्तारलेपणाचे निनावे हे जगच नव्हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही, की बीजचे झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. जग काय आहे? मज एकाचा विस्तार. जो एक आहे, जे स्वरूप एक आहे ते एकच स्वरूप अनेकत्वाने प्रगट झालं आणि त्यालाच आपण रूप म्हणतो. रूप स्वरूपापेक्षा वेगळं नाहीच आहे किंवा स्वरूपाशिवाय रूप हे शिल्लक राहू शकत नाही. किंबहुना जीवनविद्येने असं सांगितलेलं आहे की जे वजा केले असता रूप शिल्लक राहत नाही त्याला स्वरूप म्हणतात. म्हणजे लाकडाची खुर्ची आहे आणि त्या लाकडाच्या खुर्चीचं स्वरूप काय? लाकूड. त्या खुर्चीतून लाकूड वजा केलं तर रूप शिल्लक राहत नाही. सोन्याचे दागिने म्हणजे सोनं हे स्वरूप आणि दागिने हे रूप आहे. ह्या दागिन्यातून सोनं बाजूला काढा म्हटलं तर रूप दागिना उरणारच नाही. तसंच रूपातून स्वरूप बाजूलाच करता येत नाही आणि म्हणून रूपाच्या ठिकाणी स्वरूपाला पाहता यायला लागलं तर सर्वत्र हे चैतन्य स्वरूपाचा आनंद घेता येतो. जीवनातला सगळा आनंद आपल्याला चाकता येतो, नाहीतर जीवन कोरडं होऊन जाईल. सगळं हे जी रूप आहेत आणि त्या रूपाला अनुभवण्यासाठी परमेश्वराने देहाची निर्मिती केलेली आहे, मानवी देहाची. आणि ह्या मानवी देहाची ज्या निर्मितीमध्ये ही जी सर्व पंचज्ञानेंद्रिय आहेत, लक्षात घ्या कशी रचना आहे पहा. डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा ही सगळी पंचज्ञानेंद्रिय ही रूपाला सन्मुख आहे म्हणजे बहिर्मुख आहेत. विश्वरूपाला सन्मुख आहे. विश्वरूप अनुभवण्यासाठी ही पंचज्ञानेंद्रिय
शरीराच्या ठिकाणी त्याच पद्धतीने प्रगट आहेत, कारण ह्या रूपाची जी विविधता आहे आणि त्या ठिकाणी जे स्वरूप आहे त्याचं जेव्हा स्मरण होईल तेव्हा त्या रूपातला त्या विविधतेतला आनंद आपल्याला चाकता येतो. म्हणून इथे रूप आणि स्वरूप वेगळं नाहीच, हे प्रथम लक्षात ठेवायचं. समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ, तो भक्ता माझी राहो तोची ज्ञानी आणि आणि तोच भक्त, की समस्त ही श्री वासुदेव, ज्याच्याकडे हा सतत भाव आहे, जे जे आहे ते वासुदेव म्हणजे चैतन्य स्वरूप, समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला, की ज्याच्याकडे अनुभूती आली की सगळीकडे हे स्वरूपच आहे. रूप दिसतं ते रूप काय आहे, ते स्वरूपच आहे. म्हणून समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाहो, तो भक्ता माझी राहो तोच खरा भक्त, श्रेष्ठ भक्त, आणि ज्ञानी या तोच खरा ज्ञानी. हे ज्ञानेश माऊलींनी सांगितलेलं आहे, ते लक्षात घ्या बरोबर. आणि म्हणून ह्याला बाजूला कर, हे नको ते नको, ह्याला सोडा त्याला सोडा आणि मग स्वरूपाचं स्मरण होईल असं होऊ शकत नाही. उलट तिथे बराच गोंधळ निर्माण होईल. जे आहे त्याला धरा आणि तिथेच स्वरूप कसं आहे याचं चिंतन करा. जे समोर दिसतं ते प्रत्येक ठिकाणी हे स्वरूपच कसं आहे हे पहा. म्हणून एका बाजूने जे 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 दिसतं ते स्वरूपच आहे आणि ह्या स्वरूपाला जो पाहतो ते पाहणारं तत्व सुद्धा स्वरूपच आहे. म्हणून इथे कशाचाच विच्छेद करायचा नाहीये, तर सर्वांचा आपण स्वीकार करता आला पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही स्वरूपाच्या भावामध्ये, स्वरूपाचंच रूप आहे किंवा स्वरूपच आहे या भावामध्ये जेव्हा आपण स्वीकारायला लागतो तेव्हा सहजपणे प्रत्येक गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येतो. विश्वामधील प्रत्येक गोष्टी, त्यासाठी विवेक पाहिजे, शहाणपण पाहिजे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं. म्हणून विश्व परते सारावे मग माती पाय, म्हणजे विश्वाला बाजूला करेन मग मला पाशेल तसं मी नाही. ते विश्वासकट मी आहे, म्हणून विश्वालाही बाजूला करायचं नाहीये, कारण आपणही त्या विश्वाचा एक अंगच आहोत. आणि मग आपणच आपल्याला बाजूला कसं करणार, हा एक मोठा त्रासदायकच विचार ठरेल. का आपण आपल्याला बाजूला करून मग स्वरूपाला पाहिन, तूच उरला नाहीस तर स्वरूप कसा पाहशील. आणि म्हणून हे सगळं चिंतन लक्षात ठेवायचं की चैतन्य स्वरूप एक आहे आणि एकच चैतन्य स्वरूप अनेक रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या, आणि प्रत्येक रूपामध्ये स्वरूपच अधिष्ठान रूपाने, तिथे स्वरूपच आहे. फक्त त्याचं रूपाच्या अपेक्षेत असलेल्या गोष्टी वेगळेपणाने आपल्याला दिसतात म्हणून ते वेगळं. कसं आहे की साखरेपासून आणि गहू यांचं मिलनातून लाडू बनवता येतात किंवा वड्या बनवता येतात किंवा आणखीन विविध आकार असलेले वेगळे काही वस्तू बनवता येतात. पण शेवटी ते रूप म्हणजे आकार म्हणजे रूप पाहिलं तरी पण त्याचं स्वरूप काय, गहू आणि साखर तिथे असतेच, ती कधी नसते असं कधीच होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक रूपामध्ये स्वरूपच आहे ह्याचा जर आपण स्वीकार केला आणि प्रत्येक रूपाला जे जे पाहणं चालू आहे ते पाहणाऱ्या तत्वाचा आपण स्वीकार केला तर तिथे सहजपणे शुद्ध परमात्मा तत्वाचा भाव सहज राहतो. तिथे दुसरं कसलाही अनिष्ट विचार नाही, अनिष्ट चिंतन नाही, तर तिथे सकारात्मकतेतून आपल्याला या चैतन्य स्वरूपाचं सहज स्मरण होतं. म्हणून चैतन्य स्वरूपाचं सहज स्मरणासाठी आतापर्यंत चिंतन केलं गेलंय की लोक वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करतायत. ते एक सहज लक्षात ठेवायचं की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, हा बोध पुन्हा 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 आपल्या मनामध्ये धरत राहिला पाहिजे. आहे ते चैतन्य स्वरूप दिसतं, जे जे दिसतं ते रूप आहे, पण तिथे चैतन्य स्वरूपच आहे. निश्चय पाहिजे, हाच निश्चय की जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि जे जे जाणत आहे, जिथून जाणलं जातं, जे जे जाणते तेही चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे ते दृष्टा म्हणजे पाहणाराही चैतन्य स्वरूप आहे, दृश्य तेही चैतन्य स्वरूप आहे. म्हणून चैतन्य भावातून सर्वत्र पाहिजे. मी देह नाही असं परमार्थामध्ये सांगितलं जातं.
म्हणजे नेमकं काय की देह मी ह्या भावातून किंवा हा देह भावातून माणसं जीवन जगत असतात. तो जो भाव बाजूला करायचा असेल तर देह वेगळा आणि मी वेगळा आहे हे सांगितलं जातं. असा एक भाग आणि तो इतकासा समजण्यासाठी योग्य आहे. पण देह सुद्धा चैतन्य स्वरूप आहे आणि ह्या देहातून मी म्हणणारी जाणी सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. आहे ते काय आहे? केवळ चैतन्य स्वरूपच आहे. अशाही पद्धतीने आपल्याला हे स्मरण साधता येतं. म्हणून देहाकडे पाहिलं तर ते चैतन्य स्वरूप आहे. त्या विशिष्ट आकाराने प्रगट झालेल्या चैतन्य स्वरूपाला देह म्हणतो आपण. आणि विशिष्ट गुणाने जाणणे रूपाने ते चैतन्य स्वरूप प्रगट होताला आपण जाणीव म्हणतो. मग जाणीव सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, शरीर सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या. म्हणजे रूप आणि स्वरूप याचा अर्थ कसा आहे तो समजून घ्या. इथे दोन्हीही चैतन्य स्वरूपच आहेत. आणि हे जे चैतन्य स्वरूप आहे या चैतन्य स्वरूपाचं अखंड स्मरण झालं तर सतत शुद्ध परमात्मा तत्वाचा प्रभाव आपल्या जीवनात प्रकट व्हायला लागतो. म्हणून अखंड स्मरणासाठी सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे किंवा आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जे दिसतं जे जे आकाराला आलंय ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून झाड पाहिलं तर पहिलं लक्षात काय घेता आलं म्हणजे आहे ते चैतन्य स्वरूप आहे आणि तेच झाड रूपाने प्रगट आहे. कावळा पाहिला तर चैतन्य स्वरूपच कावळा रूपाने प्रगट आहे. म्हणजे ज्या त्या आकाराने प्रगट आहे त्याला कावळा म्हणतो आपण. चैतन्य स्वरूप विशिष्ट आकाराने प्रगट त्या आकाराला चिमणी म्हणतो. चैतन्य स्वरूप मनुष्य देहाच्या ठिकाणी पाहतं त्या आकाराला मानवी देव म्हणतो. पण खरं मुळात काय आहे? सगळं चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध इतका दृढ झाला पाहिजे आणि त्या दृढ भावातून जीवन जेव्हा जगायला लागतो तर तेव्हा सहजानंदात आणि अगदी समत्वाने सर्वांशी आपलेपणाने आपल्याला हा जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. म्हणून आपलेपणाने जीवन जगण्यात खरा आनंद आहे. हे आपलेपणा म्हणजे चैतन्य स्वरूपाचीच सर्व रूप आहेत म्हणून सर्व एकाच स्वरूपाची रूप असल्यामुळे तिथेच वसुधैव कुटुंब म्हटलं जातं की सगळे रूप मिळून एक कुटुंब आहे. आणि हा कुटुंबाचा तो आनंद आपलेपणाचा आनंद आपल्याला घेता येतो. म्हणून सकारात्मकतेतून परमात्म्याचं स्मरण झालं पाहिजे. नकारात्मकतेतून स्मरण केल्यास नकारात्मकतेचे वाईट परिणाम मानवी जीवनावर प्रकट होतात. लक्षात ठेवा. म्हणून विचार जेव्हा नेहमी सकारात्मक असेल तर जीवनामध्ये सगळ्या चांगल्या चांगल्या विचाराने चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात होत असतात. आणि ज्या नकारात्मक दृष्टीने आपण जीवनाकडे पाहायला लागलो तर जीवनामधल्या नकारात्मक गोष्टी आपल्याला वाटायला येतात आणि तिथे जीवन जगताना अडचणी निर्माण होतात, दुःख निर्माण होतं. म्हणून सकारात्मकतेतून स्मरण करणं हा अत्यंत बोधप्रद आहे. सकारात्मकता म्हणजे की जे जे आहे ते सर्व चैतन्यच आहे आणि जे जे आहे ते चैतन्य जरी विविध रूपाने प्रकट झालेली रूप असली तरी ते चैतन्यच आहे. आणि हे चैतन्य हा निश्चय तिथे असला पाहिजे. मग तिथे वृत्तीचा आणि संसाराचा छेद वगैरे झाला पाहिजे अशा काही गोष्टीचं करण्याचं कारण नाही. प्रत्येक गोष्ट ही आनंदाने स्वीकारायची आहे आणि आनंदातून जीवन जगायचं आहे. म्हणून शब्द मोठे मोठे किती मांडले तरी स्वरूप आणि रूप या अंगाने जेव्हा आपण जीवनाकडे पाहायला लागतो तर प्रत्येक रूप हे स्वरूपच असतं. फक्त त्या रूपाला ते लक्षात येत नाही. म्हणजे आता मानवी देहाच्या अपेक्षित असलेल्या रूपाला आपण स्वरूपच आहोत, स्वरूपाचंच अंग आहोत की स्वरूपच आपल्या रूपाने प्रकट हे कळत नाही. म्हणून तिथे फक्त देहभाव म्हणा किंवा अहंकार म्हणा किंवा विकार म्हणा हे सगळं प्रकट होतात. मग आहे तेच चैतन्य स्वरूपच आहे की हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचंच आहे. या जीवनातून जे जे जाणलं जातं ते चैतन्य स्वरूपच जाणतं. तिथे मी पण नाही उरत आणि माझंही नाही उरत, मग कसली वृत्तीही नाही उरत. आहे ते फक्त चैतन्य स्वरूपच आहे. या आनंदात जीवन जगता येतं आणि म्हणून असा आनंदाने सर्वांनी जीवन जगावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,
कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज